नमस्कार मित्रांनो. तर चला आज बघा आपण व्हायरस जो ब्लाऊज चाललेला आहे ना त्याची छान असं मी कटिंग दाखवणार. व्हायरस ब्लाऊज म्हणजे पुढच्या साईडला बघा इथून छान असं नॉड लावून पाठीमागच्या साईडला इथं आपण नॉड अटॅच करतो. असं व्हायरल ब्लाऊज आहे बरं का, प्रिन्स ब्लाऊजचा. तर त्याचं छान असं एकदम सोपं छान असं कटिंग सांगणार आहे बघा. हा मी घेतले ब्लाऊज म्हणजे तुम्हाला दाखवते. हा ब्लाऊज नका साडी अशी घेतलेली आहे. हे असं कॉम्बिनेशन आहे, साडी अशी आहे आणि हा ब्लाऊज आहे. ह्याचा छान असं मला व्हायरल ब्लाऊज म्हणजे तो आता खूप ट्रेंड चाललेला आहे त्या ब्लाऊजचा. पुढच्या साईडने इथून त्रिकोण दोन छान असं नॉट लावले असतात, नॉट लावून पाठीमागच्या साईडला इथं पॅक केलेलं असतात. असं व्हायरल प्रिन्सेस ब्लाऊजचे मी छान एकदम सोपं छान अशी कटिंग सांगणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आज बघूया आपण व्हायरल ब्लाऊजचं कटिंग एकदम सोपं सांगणार आहे मी. पुढच्या साईडने प्रिन्स, पाठच्या साईड बॅक साईडला आपण हुके करणार आहोत. तर त्यासाठी मी छानसे ब्लाऊज घेतलेले. हे छान एकदम सोपं छान कटिंग सांगणार आहे. फ्रंट पार्टचं तुम्हाला कटिंग सांगणार आहे, मग कशी कटिंग वगैरे करायचं. कटिंग झालं की मग पुढल्या पार्टमध्ये तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं ते सांगणार आहे. तर आपण पहिल्यांदा फ्रंट पार्ट बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. कटिंग करून शेअर करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. हा बराच व्हायरल चाललेला आहे बरं का. तर चला म्हणलं छान असं मी एकदम सोपं म्हणजे सांगणार आहे. 30 चेस्टचा आहे ना हा ब्लाऊज मेजरमेंट. तर तुम्हाला किती घ्यायचं सांगते, आर्मोल वगैरे सगळं किती घ्यायचं. आणि पहिल्यांदा आपण एकदम सोपं मी छान असं कटिंग सांगणार. कटिंग झाले मग पुढच्या याला तुम्हाला स्टिच वगैरे कसं करायचं एकदम सोपं छान असं सांगणार आहे. तर मला डाऊट असले बाबा की समजलं नाही तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि जरी अजून चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून असं तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. बघा हे छान असं मी आता ब्लाऊज घेतलेला आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, उंची वगैरे किती घ्यायची, मेजरमेंट, चेस्ट वगैरे सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये. तर चला आपण पुढे बघूया. एकदम सोपं छान असं व्हायरल ब्लाऊजचं एकदम छान असं आपण कटिंग करूया. तर चला तुम्हाला सांगते. हे घेतलेलं आहे बघा ब्लाऊज, हे घेतलेलं आहे अस्तर. तर चला आपण पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेऊया. जरी तुम्हाला नाही तर तुम्ही पहिले पेपर मेजरमेंट काढून घेतलं चालेल, मग अस्तर ड्राफ्ट करून घेतलं तरी चालेल. पण मी तुम्हाला अस्तर डायरेक्ट सांगणार आहे. फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपण एकत्र काढूया आणि कटिंग सांगणार आहे. तर चला आपण अस्तर आपण पहिल्यांदा अस्तर बघून घेऊया. अस्तर असं आहे ना. तर आपल्या मी प्रिन्स ब्लाऊज कटिंग करताना फ्रंट पार्ट बॅक पार्ट एकत्र सांगत असते. पुढच्या साईडनं आपण हे करणार, पुढच्या साईडनं आहे असं प्रिन्सेसचा आकार ठेवणार आणि बॅक साईडला हुक करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा व्यवस्थित असं जुळून घ्यायचं आणि आपण उंची बघून घेऊया केवढ्यात बरोबर बसते का आपली. उंची आपली बरोबर बसते. चेस्ट मेजर लावून घ्यायचं. छाती 30 आहे, 30चा 7.5 प्लस आपल्या पुढे शिलाई मार्जिन ॲड करायला लागणार आहे. तर बरोबर आपलं एवढं होतं या. आपण हे बरोबर होका ठेवून घेतलेलं आहे. पहिले 2 पदर होतं म्हणजे काही आहे असं आपण ठेवलेलं, असंच मेजरमेंट टाकून हे 2 पदर अजून एक घडी टाकून घेतलेली आहे. घडी टाकून बरोबर आपण घेतलेली आहे. आणि आता मेजरमेंट टाकायला घेऊया. हो का, पुढचा भाग पार्टचा बॅक पार्ट आपण दोन्ही एकत्र कटिंग करणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. अजून मधून बघितलं तर काही लक्षात येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा बघा पूर्ण ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायला लागत असते, म्हणजे 14. पूर्ण उंची 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे म्हणजे 14. तर आपण आता इथं शोल्डर टाकून घेऊया. पूर्ण शोल्डर आहे 5.5. मुंडा टाकून घेऊया. मुंडा टाकलेला आहे 5.5. पूर्ण शोल्डर आहे 5.5, मुंडा टाकलेला आहे 5.5. तर आता बघून घ्यायचं. गळारुंदी टाकून, गळारुंदी टाकलेली आहे 2.5 इंच. गळारुंदी 2.5 इंच. आता पुढील गळा टाकायचा. पुढील गळा 6चा आहे. त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायला लागतं 6चा. आता बघायचं खालच्या साईडने जेवढं तुम्हाला डीप पाहिजे ना तेवढं बघा. इथं 2.5 सव्वा 2चं घेतलं तर चालेल. इथं मी 2.5च घेणार आहे. 2.5चं करू नका, असं घ्यायचं. हे बॉक्स करू नका, बरोबर असं घ्यायचं. हे बॉक्स करून घेतलेला आहे. आता आपण हा मेन पार्ट आहे माझं. गळारुंदी टाकून घेतलेलं आहे. गळा टाकलेला 6चा अर्धा इंच शिलाई मध्ये आपण ॲड करू नका, बॉक्स करून घेतलेला आहे. जेवढं 2.5चा घेतला तेवढं इथे घेतलेला आहे. आता इथून काय करायचं बघून घ्यायचं. बघा इथून आता आपण 1 इंच घ्या किंवा अर्धा इंच घ्या. असं का, इथून अर्धा इंच घेतलेला आहे. इथून पण बघा हे अर्धा इंच घ्या किंवा 1 इंच घेतलं तर चालेल. असं 1 इंच हो का
असं घेतलं तर चालेल. आणि ही बघा इथून नका असं घ्यायचं, इथं साईड नका, इथं 1.5 इंच टिक केलेलं आहे, 1.5 इंच. आणि जेवढं वरच्या साईडला बघून घ्यायचं अंतर घेतलेलं आहे तेवढं सोका इथं अंतर घ्यायचं आपण. 1 इंच घेतलं चालेल की अर्धा इंच घेतलं चालेल. असं बॉक्स करून घ्यायचा. हा पहिला आपण शोल्डर टाकलेलं आहे आणि इथं परत आपण अर्धा किंवा 1 इंच घ्यायचं, तेवढं घेतलेलं आहे. खालच्या साईडनं इथून बघा आपण घेतलेलं आहे 1.5 इंच. आणि बघा 1.5 इंच घेऊन इथं का असं त्रिकोण करून घ्यायचा, बरोबर हो का. हे असं त्रिकोण करून घेतलेलं आहे आपल्या इथं नॉडसाठी. मग खालच्या साईडला तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही गळा दिला तरी चालेल, गोल द्या किंवा वेगळा दिला तरी चालेल हो का. हे असा गोल घेतलेला आहे हो का. पुन्हा एकदा सांगू तुम्हाला, इथं आपण गळा रुंदी टाकलेली आहे, इथं अर्धा 1 इंच घ्यायचं. मी कमी साईज असल्यामुळे अर्धा इंच घेतलेलं आहे. इथून खालच्या 1.5 इंच टाकून इथं पण आपण बघा 1.5 इंच टिक करून घेतलेलं आहे. इथून बघा आपण आतल्या साईडला गळ्याला गोल आकार दिलेला आहे आणि इथून आपण बघा त्रिकोण असा 1.5 इंच एवढं वरच्या 1.5 इंच तेवढं 1.5 इंच घेतले. इथून बघा आपण त्रिकोणी आकार देऊन घेतले आपल्या इथं नॉडसाठी. हे टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण बघून घ्यायचं वरच्या साईडनं बघा, वरच्या साईडनं 10 वर टिक केलेली आहे. तर बघा हुक पर्यंत बाजूला ना त्या साईडनं आपल्याला इथे घ्यायचं आहे 3 इंच, 3 इंच बरोबर 3 इंच घ्यायचं. कारण इथं 30 साईज असल्यामुळे कमी साईज आहे चेस्टची. जास्त असेल ना तर तुम्ही 32-34 असेल ना तरी 3.5 पावणे 4 घेतली तरी चालेल. आता बघायचं हो का, इथून 3 घेतलेलं आहे बरोबर हो का, 3 इंच घेतलेलं आहे. खालच्या साईड नका इथं आपल्याला 4 इंच, हे बरोबर म्हणजे खालच्या 4 इंच घेतलं, वरच्या साईडला 10 घेतलं, बरोबर आपलं इथं मेजरमेंट आलेलं आहे. आता इथून आपण बघा 1.5 इंच कट करून घेऊया. हे 1.5 इंच बघा कट करून घेतलेलं आहे. इथून आपण 1 इंच घ्यायचं. आता मुंड्याचा आकार देताना बघा, मुंड्याचा आकार देताना बरोबर हो का, आपण इथं पहिला मुंड्याचा आकार बाहेरचा पाठच्या बॅक साईडसाठी आपण 1.5 इंच घेत असतो, तिथं 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि आतल्यासाठी 1 इंच घेतलेलं आहे. तर बघायचं आता हा घेतले ह्याच्या थोडंसं हा बरोबर आपण हो का मुंड्याचा आकार का पहिले टाकून घेतलेलं थोडंसं बघा. इथून आपण बरोबर इथं मध्ये करून घेतलं तर चला मध्ये करून बरोबर घ्यायचं 5.5चा म्हणजे पावणे 3 लवकर टिक करायचं. आणि थोडंसं हो का आतल्या साईडला असं थोडंसं पाव वाढवून घ्यायचं म्हणजे बरोबर मुंड्याचा आकार. ही महत्त्वाची टिप्स आहे. म्हणजे काय होतं, मुंड्याचा आकार आपला फुगा वगैरे येतो किंवा मुंड्याचा आकार घ्यायचा, इथून थोडंसं पाव घ्यायचं आणि हो का इथून आपलं हे असं घ्यायचं आणि इथून मेजरमेंट टाकून घेतलं चालेल हो का. इथून बरोबर म्हणलं तर हो का असं मेजरमेंट हो का हे हो का टाकून घ्यायचं. इथून 1.5 इंच आणि आतल्या साईडला 1 इंच म्हणजे बरोबर आलेलं आहे. तर आता बघा आपलं हे छातीचा चौथा टाकून घ्यायचा, छाती 7.5 आणि पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायला लागतं. छातीचा चौथा 7.5 पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं घ्यायचं. हा पहिला का मुंड्याचा आकार जिथे छातीचा माप टाकले तिथनं हा पहिला मुंड्याचा आकार आपण देऊन घेऊया. हा बघा मुंड्याचा आकार पहिला आपण देऊन घेतलेला आहे आणि परत दुसरा मुंड्याचा आकार आपण व्यवस्थित असं देऊन घेता. हा बघा दोन्ही मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत आपल्या. आता इथून प्रिन्सचा आकार देऊन घ्या. हा बरोबर बघा इथं आपण घेतलेला आहे. हा प्रिन्सचा आकार का असा मुंड्याकडे आपला जोडून घ्यायचा. इथून बघा आपण वरून 10 इंचाचा माप घेतलेलं तिथून बघा असा हा अंतर वाढवून घ्यायचं. हे बघा प्रिन्सचा आकार देऊन झालेला आहे आपलं. आता बघा काय करायचं सांगते. आपल्या छाती आपलं खालून कमर घ्यायचं मेजरमेंट टाकायचं. कमर घेत आहे 6.5 प्लस आपल्याला त्या शिलाई मार्जिन ऍड करायला लागतं 1.5 इंच. जेवढं वरच्या साईडला शिलाई मार्जिन घेतले तेवढंच खालच्या साईडला घेतलेलं आहे बघा. आता खालच्या साईडला बघा पाव इंच वाढवायला लागतं आपल्याला म्हणजे आपल्या प्रिन्ससाठी बरोबर आपल्या प्रिन्सवर हे काय पाव इंच वाढवायला लागतं म्हणजे आपलं प्रिन्स ब्लाउजला वरच्या साईडला जाऊ नये, चेस्टकडे सरकवणार त्यासाठी. आणि इथून बघा हे पाव इंच असं सरळ घ्यायचं आणि जिथं आपण कमरेचं माप टाकले ना तिथपर्यंतच असं काही क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं. हा हे असं सरळ ठेवायचं
हे बघा का, हे असं बरोबर आपण चेस्ट माप टाकून घेतलेलं आहे, ते आपण वाढवलेलं आहे. आता बघायचं इथं आपण 1 इंच वरच्या साईडला वाढवून घ्यायला लागतं, म्हणजे आपल्याला शिलाईसाठी 1 इंच वाढवायचं आणि खालच्या साईडला का बरोबर आपलं 1.5 इंच असे वाढवायचं. बरोबर बघा हे वाढवून झालेलं आहे. तर बघा हे असं मेजरमेंट झालेलं आहे. त्याचा तुम्हाला सांगतो का कटिंग करताना आपण इथं बघा पुन्हा एकदा तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. हो का, पूर्ण उंची 13 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन वाढवलं आपण. शोल्डर टाकलेलं आहे 5.5चं, गळारुंदी टाकलेलं 2.5 इंच, पुढील गळा टाकलेला आहे 6, अर्धा इंच शिलाई मार्जिन 6.5चा केलेला आहे. राहिलेला आपण तयार शोल्डर होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर बघा इथं 2.5 इंचचा आपण गळारुंदी टाक, तिथनं बघा कमी मेजरमेंट मी अर्धा इंच घेतले, 1 इंच घेतले, इथून 1 इंच घेतलेला आहे. इथं आपण बघा गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. खालच्या साईडने इथं गोल 1.5 इंच घेतलेला आहे आणि तेवढंच जेवढं वरच्या साईडला अर्धा इंच घेतलं तेवढं इथं अर्धा इंच घेतलं. इथं त्रिकोण आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. आपल्या इथं बघा नॉड येणार आहे. परत आपण मुंडा टाकलेले 5.5 टाकून बघा आता इथून थोडंसं आपल्या आतल्या साईडला घेतले, म्हणजे आपल्या मुंड्यात घोळ वगैरे येऊ नये किंवा खेचू नये म्हणून. आणि इथनं बरोबर आपण माप टाकून घ्यायचं. पहिला बाहेरचा मुंड्याचा आकार 1.5 इंच, आतल्यासाठी 1 इंच घ्यायचं. हा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. छाती प्लस आपण त्यात 1.5 इंच 2 शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. तसंच कमर घेरला पण छातीत कमर घेरचा 4था आणि पुढे आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे. वरच्या साईडनं 10 इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनं बघा ह्या साईडनं बंद बाजूकडनं आपण 3 इंच घेतलेलं आहे. इथून बघा 1.5 इंच टाकलेलं आहे. 1.5 इंच इथं आपलं कटिंग होणार आहे, म्हणून इथं बघा कमरेसाठी आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे. वरच्या साईडनं 1 इंच वाढवलेलं आहे. शिलाई वरच्या साईडनं 1 इंच, खालचं आपल्याला इथं कटिंग करून झाला म्हणून आपण इथं 1.5 इंच वाढवलेलं आहे. इथं 1.5 इंच वाढवले. ते फक्त आपल्याला आपण जे कमरचं माप टाकलंय ना तेवढंच आपण तिथपर्यंत घेतलेलं आहे क्रॉसमध्ये. आणि बघा हे असं मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे. हा मुंड्याचा आकार बघा बरोबर आतला बाहेरचा देऊन घेतलेला आहे. आता कटिंग करताना पण तुम्हाला सांगते, एकदम सोपं कटिंग आहे बघा. कटिंगमध्ये पण इथं म्हणजे बरोबर लक्षात ठेवायला लागतं, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण दोन्ही एकत्र कटिंग केले आपण, म्हणजे मेजरमेंट टाकलेलं आहे. त्यामध्ये कटिंग करताना कसं करायचं तुम्हाला सांगते. तर बघा सरळ व्यवस्थित आहे असं. पहिल्यांदा बघा जिथं आपण पहिलं पूर्ण उंची 13 प्लस शिलाई माझ्या 14 केले आहे, तिथं बघा असं जरा कट देऊन घ्यायचा. नॉर्मल कट देऊन घेतलेला आहे. आणि पहिला बाहेरचा आकार आपण कटिंग करून घेऊया, मग तुम्हाला सांगते पुढं. कटिंग करताना आपण लक्षात ठेवा कटिंग कसं करायचं. इथं पण महत्त्वाची टिप्स आहे, कारण इथं आयास सरळ कटिंग केलं तर बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकत्र येणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. ओके, बरोबर आपला आयाचा आकार हे करून घ्यायचा. तिथून बघा आपण जेवढासं खालचं कमरेचं माप टाकलं तिथपर्यंत बरोबर असं कटिंग सरळ कटिंग करून बरोबर घ्यायचं. बाहेरचा मुंड्याचा आकार आहे असं आपण कटिंग करून घेऊ. मग तुम्हाला आतला कसं कटिंग करायचा. बरोबर आपण जो बाहेरचा घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया. बघा एक कटिंग करून घेतलेला आहे बाहेरचा आकार. आता बघा इथं आपण बरोबर आपलं गळ्याला कट देऊन देऊया. आता पहिले बघा हे ओपन करून घ्यायचं, म्हणजे फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपलं बरोबर व्यवस्थित येणार आहे. आता बरोबर आपलं हे झालेलं आहे. तर बघा आपण आता इथं हा बॅक पार्ट घेतलेला. बॅक पार्टला काय करायचं, आपण इथं बघा आहे असं कटिंग करून घेतलेलं, आपण त्यात कट दिलेला आहे, म्हणजे आपण जेवढी उंची होती तेवढे खालचा 1.5 इंच त्याला आपल्याला पाठच्या साईडला काही गरज नाही, तेवढं एक्स्ट्रा सरळ एक लेवलमध्ये करून घ्यायचं. ही महत्त्वाची टिप्स आहे, कारण तुम्ही जर आहे असं ब्लाऊज स्टिच करायला घेतलं ना तर कमरपट्टी खालीवर होणार. हे बरोबर का झालेलं आहे. हे बाजूला ठेवून घेऊया आपण. बघा पुढचा पार्ट बरोबर व्यवस्थित असं जुळवून ठेवायचा. जुळवून ठेवलेलं आहे. आता बघा आपल्याला इथून कटिंग करायची काही गरज नाही, आपण बॅक पार्टला हुक करणार आहोत. त्यामुळे पहिला आहे असं आपण खालचा का कटिंग करून घ्या आकार प्रिंटचा. कटिंग करताना पण बघा आतला मुंड्याचा आकार पण आपण कटिंग करून घेऊया.
इथं तर बघा जमलिंग होतं आपलं, मुंड्यात आकार कटिंग करायचं राहून जातं. कटिंग करून घेतलेलं आहे. आपण इथून पण कटिंग करून घेऊया. 1.5 इंचचं टिकमार्क केलेली आहे अशी. हे बघा कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण सेट आपण गोल आकार आहे असं दिलेलं आहे. आपण परत ना पुढं आपण बरोबर असं याचं मेजरमेंट काढून घेणार आहोत. मग तुम्हाला पुढचं आता बघा, जरी तुम्हाला गळा कटिंग करायचा असेल ना, तर हो का तुम्हाला सांगते अजून एक साधी सोपी ट्रिक. आता बघा, गळा हे कटिंग करून घ्यायचं. गळा असं आहे, असा गळा कटिंग करून घ्यायचा आणि कॅनव्हासवर ठेवून आपण आता साईडला पट्टी फोल्ड करू शकतो. किंवा जरी नसेल तर डायरेक्ट कॅनव्हासचा आकार गळा कॅनव्हासवर कटिंग करून घ्यायचा आणि कॅनव्हास ठेवून गळा स्टिच करायचं. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हे बघा दोन्ही झालेले आहे आपलं कटिंग करून. हा बघा, मी जसं आपण अस्तर मांडला तसंच हा ब्लाऊज मांडून घेतलेला आहे. ह्या साईडला तुम्हाला कमरेला पाहिजे असेल तर मग उभं टाकलं तरी चालेल. मग कमरेला डिझाईन येणार, पण कमरेला डिझाईन नको असेल ना, तर हो का मी असं आहे असं अस्तर ठेवलेलं आहे. इथंही आपल्याला बाहीसाठी काढण्यासाठी. तर बघायचं, ही बंद बाजू आपल्याकडे आलेली आहे. बंद बाजू बरोबर हे असं ठेवून घ्यायचं. हे बघा, बंद बाजूकडे हे असं बॅक पार्ट ठेवून घेतलेलं आहे. फ्रंट पार्ट पण आपल्याला बंद बाजूकडे ठेवायचं, कारण आपण इथलं हुक असतील ना तर वेगळ्या साईडला ठेवलं तर चालेल. पण आपल्या इथं बघा बॅक पार्टला आपल्याला हुक काढायचे आहेत ना, त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्ट हा बंद बाजूकडेच ठेवायला लागणार आहे. बरोबर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बघा व्यवस्थित ठेवायचं. जर आपल्याला बॅक पार्टला हुक करायचं ते ओपन बाजूला तर चालेल, पण हे बरोबर ठेवून घेतलेलं आहे दोन्ही बरोबर. आता आपण कटिंग करून घेऊया. घेताना कटिंग होगा थोडंसं नॉर्मली आपण साईडने एक्स्ट्रा घ्यायचं. एक्स्ट्रा राहिलेलं आपण कटिंग करून देत असतो. पण कटिंग करून घेतलेलं आहे. तसं आता पुढचा पार्ट पण बघा व्यवस्थित आपण कटिंग करून घेता. ठेवताना फक्त व्यवस्थित जुळवून ठेवायचं दोन्ही कपडे एकत्र. हे बघ कटिंग करून घेतलेलं आहे. आपण आता प्रिन्सचा पण आकार हा कटिंग करून घ्या. हा बरोबर आकार ठेवायचा. हा कुठे पण ठेवला तरी काही सुद्धा हरकत नाही. फक्त ह्याला पण आपण थोडंसं नॉर्मल साईडनं एक्स्ट्रा कटिंग करून घेऊया. अस्तर जोडलं ब्लाऊजला की ब्लाऊजचा एक्स्ट्रा आपण कपडा कटिंग करून देत असतो. हा बघा, हा एक कटिंग करून घेतलेला आहे. हा आपण कटिंग केलेला आहे. आपण हे ब्लाऊज कटिंग करूया. हा बॅक पार्ट पण आपण ठेवून अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. आता मी बघा एकदम सोपं कटिंग सांगितलेलं आहे. तर बघा कटिंग तर सांगितलं सोपं, पण पुढचा पण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला स्टिचचं लक्ष देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टला पण आपण हुकासाठी कसं आयपट्टी वगैरे करायचं पूर्ण डिटेल्स सगळा व्हिडिओ सांगणार आहे. तर व्हिडिओ पुढला पण बघा आणि कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, थँक्यू.